आज घरी येताना श्रीजाच्या पप्पांनी मस्त अशा ताज्या झाडाच्या तोडून कैऱ्या आणल्या होत्या. तर कुठून आणल्या तेच मी त्यांना विचारत होती. ते म्हणले, "तू फक्त खायचं काम कर, कुठून आणल्या, कशा आणल्या हे विचारू नको." कारण शहराच्या ठिकाणी गावाकडच्या सारख्या ताज्या कैऱ्या भेटत नाही. म्हणूनच मी त्यांना हे प्रश्न विचारत होती. असो, तर त्याच्यासोबतच बिर्याणी पण आणली होती पार्सल आणि मँगो ज्यूस पण आणला होता. तर मग सर्वात अगोदर बिर्याणी गरम आहे म्हटलं, तर बिर्याणी खाऊन घ्यावं. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी खाव्यात. तर इकडे मस्त श्रीजासोबत बिर्याणी खाऊन घेतली. आजकाल माझं असं झालं आहे, जे पुढं आलं ते खायचं काम करायचं, टेन्शन जास्त घ्यायचं नाही. त्यानंतर म्हटलं लगेच कैरी पण खाऊन घ्यावी. तर इकडे मस्त तिखट मीठ घेतलं आणि त्याच्यासोबत कैऱ्या खाल्ल्या. कैरी इतकी चवीला छान होती की गावाकडचीच आठवण झाली. त्यानंतर लगेच ग्लासमध्ये मँगो ज्यूस ओतला आणि श्रीजा आणि मी मँगो ज्यूस पण पिऊन घेतलं. कारण श्रीजाचे पप्पा बाहेरूनच पिऊन आले होते. त्यानंतर आता कैऱ्या आहेतच म्हटलं, तर ह्या कैऱ्यांचा पन्हा पण बनवावा. तर त्यासाठी कुकरमध्ये 2 कैऱ्या टाकल्या, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकला आणि कुकरला 2 शिट्या काढून घेतल्या. कैऱ्या पण इकडे छान शिजल्यात. मग त्यातला छान असा गर काढून घेतला आणि थोडंसं पाणी टाकून छान मॅश करून घेतलं हाताच्या साहाय्याने. आणि म्हटलं एवढ्या 2 कैऱ्या कुठं मिक्सरला फिरवायच्या, म्हणून मग चाळण घेतली आणि चाळणीवरच गाळून घेतलं. या पद्धतीत डिलिव्हरी व्हायची आहे तोपर्यंत सगळ्या खाण्याच्या इच्छा पूर्ण कराव्या म्हटलं. त्यानंतर इकडे मस्त पन्हा तयार झाला. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, पाहिजे तेवढी साखर टाकली आणि मस्त छान मिक्स करून घेतलं. तर इकडे माझा पन्हा पण तयार झाला होता. त्यानंतर एका प्लेटमध्ये तिखट मीठ घेतलं, ग्लासला लावून घेतलं, त्यामध्ये काही बर्फाचे तुकडे टाकले, पन्हा टाकला आणि मस्त असा पन्हा इकडे गारगार तयार झाला होता. मस्त पिऊन घेतला. चला मग व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मला फॉलो करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.